आदिवासींच्या जमिनीची असो, जंगलाची असो आणि मुख्य म्हणजे सरकार समान नागरिक कायदा आणू इच्छितात. म्हणजे आपल्याला हे हक्क, ही घटना आपल्या आदिवासी घटनेने दिलेला आहे. यावर कोणतेही सरकार गदा आणू शकत नाही. खरं म्हणायचं झालं तर सरकार आपले तत्व, आपले जीवन मूल्य नष्ट करायचा प्रयत्न करतात. म्हणूनच सरकार समान नागरिक कायदा आणू इच्छितात. सरकारला जर आपल्या समाजाचा विकासच करायचा असेल तर आपले हक्क, आपले नागरिक तत्व, जीवन मूल्य हिरावून घ्यायचा काही अधिकार नाहीये. त्यांना विकास करायचा आहे तर आपले अधिकार हिरावून घेऊ नये. सुद्धा आज आदिवासी समाजातील अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. जसं आदिवासींचा रोजगार, शिक्षण आणि मुख्य म्हणजे प्रश्न तो आरक्षणाचा. आपल्या अनेक क्रांतीवीरांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं. राघोजी भांगरे, तंट्या मामा, बिरसा मुंडा, होनाजी केंगले असे अनेक क्रांतीवीरांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं. याचा विसर या देशाला झाला असेल, या सरकारला झाला असेल, पण आम्हा आदिवासी बांधवांना याचा विसर कधी होणारही नाही आणि आम्ही विसरणारही नाही. खरं तर आजही आदिवासी समाजाकडे अशा नजरेनं बघितलं जातं. आदिवासी म्हणजे अशिक्षित, आदिवासी म्हणजे असुशिक्षित. म्हणजे आपण आदिवासीचे आहोत. आपण असे आहोत की आपण कोणत्याही समाजाचा धर्म असो, कोणत्याही समाजाचा कायदा असो, कोणत्याही गोष्टीचा आपण तिरस्कार करत नाही. जगा आणि जगू द्या या तत्वावर चालणारा आपला आदिवासी समाज आहे. आपला आदिवासी समाज कोणत्याही घटनेचा तिरस्कार करत नाही. पण आपलं हे सरकार आपले तत्व हिरावून घेतोय. आणि जर आपले हे तत्व, आपले जीवन मूल्य जर हिरावून घ्यायचे नसतील तर प्रत्येक आदिवासी बांधवांनी एकत्र येणं खूप खूप गरजेचं आहे. खरं तर जाता एवढंच, जरा मणिपूरचं बोलते आणि थांबते, जास्त वेळ घेणार नाही. आत्ताचं उदाहरण म्हणजे 100-300 वर्षापूर्वी स्वामी विवेकानंद आपल्या भाषणात अमेरिकेमध्ये असं म्हणतात, माझे बंधू आणि भगिनींनो. या अशा वाक्यांवर तमाम टाळ्यांचा कडकडाट झाला होता अमेरिकेमध्ये. माझे बंधू आणि भगिनींनो म्हणजे बंधुत्वाचं प्रेम शिकवणारा भारत देश. आपण भारताला काय म्हणतो? भारत माता म्हणतो. भारतातल्या काळ्या मातीला काय म्हणतो? आई मानतो. भारतातील प्रत्येक आया बहिणींना आपण देवीचं रूप मानतो. मग प्रत्येक आतल्यातील जगत जननी आपल्या आया बहिणींवर मणिपूरमध्ये इतक्या घाणेरड्या प्रकाराने अन्याय अत्याचार होत आहे. त्यातून त्यांची नग्न धिंड काढली जाते. खरंच ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे प्रत्येक भारतीयासाठी आणि प्रत्येक भारतातल्या स्त्रियांसाठी. खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. खरं तर बोलण्यासारखं भरपूर आहे आणि बोलणारे देखील भरपूर आहेत, परंतु वेळेच्या आणि काळाच्या बंधनात प्रत्येक जण जखडलेला असतो आणि यातून मी तरी कशी सुटणार. म्हणून वेळेचं आणि काळाचं भान ठेवते आणि इथेच थांबते. आणि आयोजकांनी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय आदिवासी.